आजच्या जगात नागरिकशास्त्राबरोबरच डिजिटल सिव्हिक्स म्हणजे डिजिटल नागरिकशास्त्र मुलांना शिकवण्याची गरज आहे का? या विषयावर आज आपण टॉक अँड टॉकवर गप्पा मारणार आहोत. आपल्याबरोबर या गप्पा मारायला दोन खास पाहुणे आहेत, आदित्य आणि मनोज. मी नेहा. मी एक शिक्षिका आहे आणि एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये काम करते. आपण आपल्या पाहुण्यांची ओळख त्यांच्याकडूनच करून घेऊया. आदित्य. हाय, मी आदित्य. मी कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट आहे विथ अ स्पेशल इंटरेस्ट इन ह्युमन टेक्नॉलॉजी इंटरॅक्शन. आपल्या सोसायटीमध्ये आता आपण ॲज अ ह्युमन, ॲज अ टेक्नॉलॉजी बेस्ड ह्युमन नॉर्मल झालं आहे. वी आर टेक्नॉलॉजी एनेबल्ड पीपल आणि म्हणून आपलं इंटरॅक्शन कसं होतं, कुठले स्कॅम्स होऊ शकतात, टेक्नॉलॉजी डिझाईन कशी होते फॉर ह्युमन नीड्स, किंवा आपण ऑनलाईन गुड बिहेवियर किंवा बॅड बिहेवियर कसं डिफाईन करायचं आणि त्याच्याबद्दल काय करायचं याचा अभ्यास केला आहे आणि याच्यातून पब्लिशिंग करतो. व्हेरी इंटरेस्टिंग. मनोज. मी मनोज. मी एका एडटेक कंपनीचं को-फाउंडर आहे. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. नागरिकशास्त्र म्हणजे खूपच गरजेचा विषय आणि त्यात वरून आता आपण डिजिटलवर सुद्धा बोलतोय, कारण मला वाटतं ॲव्हरेज 6 ते 7 तास आपण डिजिटल स्पेंड करतो इंटरनेट म्हणजे डिव्हाइसेससाठी. आणि एकतर आधीचं नागरिकशास्त्र म्हणजे जे आपण ट्रॅडिशनली जे नागरिकशास्त्र शिकत आलो, त्यातच आपल्याला इतके चॅलेंजेस येतात आपले हक्क आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये. तर डिजिटलमध्ये काय होत असेल? आजच्या गप्पांमध्ये मला असं वाटतं की आदित्य, तू, मी, आपण तिघजण बोलताना काहीतरी आपल्याला खरंच त्यातनं अ, पा महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यातनं काहीतरी रेमेडीज पण मिळतील असं वाटतं. नक्की, नक्की. सो सुरुवातच करूया. पहिला प्रश्न विचारते, की नागरिकशास्त्र शाळेमध्ये मुलं शिकतातच. पण आजच्या जगामध्ये आपण बघितलं तर व्हर्चुअल वर्ल्ड किंवा डिजिटल वर्ल्ड आपल्या सगळ्या, जसं तू म्हणलास आदित्य, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक इंटिग्रल भाग बनलेला आहे. राईट. सो आता ते वेगळं काढणं शक्य नाहीये. पण डिजिटल जग हे आहे वेगळंच. त्यामुळे त्याच्यासाठी जे नागरिकशास्त्र आहे ते सुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे का? आणि त्या नागरिकशास्त्राचा भाग म्हणून काय-काय शिकवायला हवं? ॲब्सोल्युटली. इम्पॉर्टंट तर डेफिनेटली आहे. आता एक फॅक्ट बघू आपण. आपण लोकांना URLवरती जास्ती भेटतो, IRLमध्ये कमी भेटतो. IRL म्हणजे इन रिअल. रिअल लाईफ. ही टर्मिनॉलॉजी पण इंटरनेट बेस्ड टर्मिनॉलॉजी आहे आणि इतकी इंटिग्रेट झाली आता इंटरनेट बिहेवियर आणि मीम कल्चर किंवा जनरल टेक्नॉलॉजी यूज, कम्प्युटर्स, इवन चिप्स इन द ब्रेन. जनरल टेक्नॉलॉजीचा इंटिग्रेशन इज टू हाय राईट नाव. हं. अँड आता हे इंटिग्रेशन झालंय म्हणून तर वी हॅव टू लाईक रिअली फिगर आउट बिहेवियर कसं चेंज होतं. स्टुडंट्स जेन अल्फा विच इज बॉर्न इन 2012 ऑनवर्ड आता, दे आर डिजिटल नेटिव्स. हं. त्यांची ओनली रियालिटी आहे टेक्नॉलॉजी आहे. बरोबर, त्याच्यासाठी अलेक्सा इज लाईक अनदर पेट. बरोबर. घरी असतं. आपल्याला मे बी ऑकवर्ड वाटेल की वी आर टॉकिंग टू अ टेक्नॉलॉजी, आर टॉकिंग टू अ फ्रिज. हे ऑकवर्ड नाही आता, हे रियालिटी आहे. अँड इट्स जस्ट नॉर्मल, इट्स वन मोर स्पीशीज. राइट. तर विथ दिस रियालिटी आपला अप्रोच डिजिटल सिव्हिक्स, हे सिव्हिक्सचं एक्सटेन्शन म्हणून मॅनिटरी आहे, पण जनरल प्रोग्रेससाठी पण इट्स अ गुड टू हॅव. टेक्निकली कंपल्सरी नाही आहे, पण आपलं मॉरल स्टँडिंग, आपले एथिक्स, आपलं जनरल बिहेवियर, आपण स्टुडंट्सला काय शिकवतो, ओल्डर जनरेशन्स आणि टीचर्स किंवा पेरेंट्स किंवा इवन 60 इयर ओल्ड पीपल जे आता इंटरनेटवरती कॉन्टेंट क्रिएट करतात, त्यांची पण समज टेक्नॉलॉजी डिफरंट आहे फ्रॉम द न्यूअर जनरेशन. ऑफ कोर्स. तर प्रत्येक टाईपच्या लोकांमध्ये, क्रिएटर्स किंवा नॉन क्रिएटर, डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम्स इमर्ज होतात, डिफरंट टाईपचे बिहेवियर असतात आणि हे सगळं आपण एकत्र करून एक जनरल टेम्पलेट, कोड ऑफ कॉन्डक्ट, अ रूल बुक, हे सगळं बघून वी कॅन हॅव अ डिजिटल सिव्हिक्सचं कॉन्व्हर्सेशन. ओके. आणि ह्याला पण जे इन रिअल लाईफ नागरिकशास्त्र आहे, IRL नागरिकशास्त्र, त्याला कसं जोडू शकतो?
शालेय शिक्षणात किंवा शाळेपासून जर आपण थोडंसं मागे गेलं 1947 पूर्वी जेव्हा नागरिक शास्त्र अभ्यासक्रमात आणलं गेलं तेव्हा ब्रिटिश वसाहतीसाठी पॉलिटिकल सिस्टम आणि ओबिडियंट सिटिझन्स म्हणजे त्यांच्या वसाहतीसाठी लागणार. स्वातंत्र्यानंतर जो नागरिकशास्त्र विषय जो कंटिन्यू झाला आपल्या शाळेमध्ये, त्याचा भर जो होता आपल्याला राजकीय आणि लोकशाहीमध्ये सहभाग व्हावा विद्यार्थ्यांचा किंवा त्यांना ते समजावं. 2005 नंतर मात्र NCERTने त्याला थोडं एक्सपॅन्ड केलं, हं. की म्हणजे नागरिक नागरिक म्हणजे भारताचे नागरिक, त्यातला त्याचा लोकशाहीमधला, समाजामधला सहभाग, त्यांचे हक्क, त्यांचे जबाबदाऱ्या, कर्तव्य ह्याला अशी एक व्यवस्थित नियमावली, डेफिनेशन म्हणू आपण त्याला, ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलं आणि 2005 इम्पॅक्ट 1966 पासून आपल्याला एक प्रतिज्ञा आपण आपल्या पाठ्यपुस्तकात आली आहे 1966 नंतर. बरोबर. ती सुरुवातीला केरळमध्ये आली, नंतर मग इतर सगळ्या लँग्वेजेसमध्ये आली आणि आपल्याला मला वाटते सगळ्यांना ती पाठ आहे. बरोबर. शाळेत आणि आपण हां, करतोच फार. तर हा जो नागरिकशास्त्राचा जो भाग आहे म्हणजे लोकशाही, हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आणि आपल्या आजूबाजूचं जी कम्युनिटी आहे, आपली जो समाज आहे, ह्या समाजामध्ये आपण राहत असताना, वावरत असताना त्या समाजाबद्दलची रिस्पेक्ट आणि त्याच्याबद्दलचा आदर, ह्यावरच ते आपलं IRL नागरिकशास्त्र आहे. राईट. तर URL नागरिकशास्त्रावर जर आपण जायला गेलो, तर आपण त्याला कसं बघूया मग? ॲक्च्युअली एक्झॅक्टली सेम. फक्त इंटरनेट हा एक डिफरंट कंपोनंट ॲड केला आहे. आता लोकांना इंटरनेटवरती ड्युटीज आहेत, जसेच सोसायटीमध्ये ड्युटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, लॉज आहेत. एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे टुवर्ड्स अदर सिटिझन्स फॉर गुड बिहेवियर, फॉर हेल्दी फंक्शनिंग. सगळ्यांच्या वेलबिंगसाठी आपण जनरल आपले नॉर्म्स असतात. वी फोकस ऑन गुड बिहेवियर्स. आपण स्मॉल टॉक करतो, लोकांना जास्ती थ्रेटन नाही करत. वी स्माईल ॲट अदर पीपल. सिमिलर बिहेवियर्स इदर फॉर नेशन बिल्डिंग किंवा कम्युनिटी बिल्डिंग किंवा फॅमिली रिलेशनशिप्स एक्झॅक्टली सेम ऑनलाईन ट्रान्सफॉर्म होतात विथ स्मॉल डिफरन्सेस. ते डिफरन्सेस आपण फुल एक्सप्लोअर करू आता. सायकॉलॉजीमधनं आलेला प्रश्न. आपण म्हणजे आता आपण एकमेकांशी समोरासमोर बसून बोलतोय. तर मी नक्कीच खूप रूडली किंवा माझ्या काहीतरी असेल सुद्धा मनामध्ये काहीतरी एखादा स्नार्की कॉमेंट जी मी नाही बोलायला पाहिजे. तर आय विल नॉट से इट ना. म्हणजे समोरासमोर बोलताना कारण मला माहिती आहे की आय विल हर्ट युअर फीलिंग्ज विथ इट आणि ॲब्सोल्युटली. मी त्या बाबतीत केअरफुल असते. हे माझं इन रिअल लाईफ आहे. करेक्ट. पण तेच जर का मी इंटरनेटवरती असेल आणि आपण सपोज मेसेजिंग करत असू किंवा एक ऑन अन ओपन फोरम असेल, तर मी हेजिटेट करत नाही खूप जास्त माझ्या मनात एक्झॅक्टली काय आहे ते सांगायला. कारण तेव्हा मला समोरच्याचा चेहरा दिसत नसतो, समोरच्याची रिॲक्शन दिसत नसते. सो माझी जबाबदारी तिथे मला वाटतं की कमी आहे. म्हणजे मी तिथे समोरच्याचे फीलिंग्ज हर्ट करतेय का नाही करत आहे, त्याचा माझ्याशी डायरेक्टली काही संबंध नाहीये, कॉन्सिक्वेन्सेस नाहीये तेवढे त्याचे. तर हा जो मुद्दा आहे, तो पण समोरचा तरीही हर्ट होतोच ना. राईट. कारण रिसिव्हिंग एंडला आपण असतो ते डिजिटली असू दे किंवा प्रत्यक्ष असू दे, यू आर स्टिल रिसिव्हिंग द सेम कॉमेंट. करेक्ट. सो इज दॅट नॉट अ पार्ट ऑफ सिव्हिक्स मोरॅलिटी एज वेल? इट ॲब्सोल्युटली इज. नेहा, तू आता जे डिस्क्राईब केलं ना, हे ॲक्च्युअली खूप सिग्निफिकंट आहे आणि ऑनलाईन आणि इंटरनेट रिसर्चवरती सोशल सायकॉलॉजी बिहेवियर ऑन द इंटरनेटवरती हा खूप एक सेंट्रल पॉइंट आहे. तू आता जे डिस्क्राईब केलं आहे. सायकॉलॉजिस्ट याला म्हणतात ODE, ऑनलाईन डिसइनहिबिशन इफेक्ट. ओके. जनरल प्रिन्सिपल काय इकडे? आपला बॉडीली फीडबॅक, एसिंक्रोनस बिहेवियर म्हणजे मी आत्ता मेसेज केला आणि तुझा रिप्लाय 10 मिनिटांनी आला आणि तो 10 मिनिटांनंतर येण्यामध्ये प्रॉपरली क्राफ्ट केला, विचार करून काहीतरी पोस्ट केलं किंवा माय एबिलिटी टू डिलीट माय पोस्ट किंवा सेंड केल्यानंतर एडिट करणं. मध्ये स्क्रीन आहे, नॉलेज आहे की हा माणूस दुसरीकडे आहे, मी इथे आहे आणि मध्ये नुसते वायर्स आणि स्क्रीन्स आहेत. त्यांनी जनरल डिसोसिएशन आणि डिस्कनेक्ट होतं बिटवीन पीपल आणि डिसोसिएशन झाल्यानंतर व्हॉट हॅपन्स इज आपले इनिबिशन्स कमी होतात.
आणि इनिबिशन्स कमी झाल्यावरती देर आर 2 आउटकम्स. आउटकम 1, वी गेट मीन अँड वी गेट रूड. अँड आउटकम नंबर 2, वी ओव्हर शेअर. हं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बिहेवियर्स होतात, पण सोसायटीमध्ये इन पर्सन आपण मॉडरेटेड कॉन्व्हर्सेशन करू. ऑनलाईन केलं तर सडनली देर इज मोर ओव्हर शेअरिंग, मोर सिक्रेट्स, देर इज मोर रिस्क टेकिंग. आपण जास्ती मीन बोलू. ऑनलाईन रिव्ह्यू देताना आपण इदर 1 स्टार किंवा 5 स्टार करतो. पण इन पर्सन आपण कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर 3 स्टार किंवा 4 स्टार, वी वॉन्ट टू सेव्ह देअर फीलिंग. या. पण ऑनलाईन गो ऑन Amazon किंवा Zomato, रिव्ह्यूज आर 1 स्टार और 5 स्टार. दिस अन एक्झाम्पल ऑफ ODE. आपलं बिहेवियर 2 एक्स्ट्रीम्समध्ये जातं, कारण वी आर डिसइनिबिटेड. इनिबिशन्स आपले जातात. आणि याच्यामुळे देर इज ॲक्च्युअली अ ह्यूज नेटवर्क ऑफ प्रॉब्लेम्स. एक एक्झाम्पल देतो. खूप लोकांना कोरा ही साईट माहिती असेल. इट्स अ क्वेश्चन आन्सर फोरम. लोकं कुठल्याही टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारतात आणि लोकं कुठलेही आन्सर्स देऊ शकतात त्याच्यावरती. राईट रॉंग डज नॉट मॅटर. त्यांची पॉलिसी 4 लेटर्सनी डिस्क्राईब करू शकतो आपण. BNBR. बी नाईस, बी रिस्पॉन्सिबल. दॅट्स द जनरल थीम ऑन अ प्लॅटफॉर्म लाईक कोरा. तो एक जनरल रूल नाहीये, एक इथॉस आहे, रूल नाहीये. आव्हान आहे लोकांना केलेलं, की प्लीज बी नाईस, प्लीज Right. ऑल्सो बी रिस्पॉन्सिबल. पण आता मनोज, यू स्पोक ऑफ ॲक्च्युअल सिटिझनशिप. ड्युटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आपले लॉज वगैरे असतात. इंटरनेटवरती टेक्निकली लॉज असतात फॉर सेफ्टी. फॉर एक्झाम्पल द कोपा लॉ फॉर चाइल्ड सेफ्टी. सोशल मीडियाचे अकाउंट्स कांट हॅपन फॉर अंडर 13 पीपल. आणि त्याचे फाईन्स खूप हेवी असतात, ऑलमोस्ट $40,000 पर व्हायोलेशन. बट इट इज फॉर द इंडिव्हिज्युअल, इट्स फॉर द म्हणजे जी लोक प्लॅटफॉर्म रन करतात त्यांना. हे ॲक्च्युअली सगळ्यांसाठी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आणि कन्सेंट हॅज टू हॅपन फ्रॉम द युजर. ओके. पण रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक शुअर दॅट इट डझंट हॅपन. करेक्ट इज ऑन द प्लॅटफॉर्म. सो platform विल will गेट अ प्लॅटफॉर्म. येस. पण आता जर का कोणी चीट करून गेलं, पेरेंट कन्सेंट शिवाय 11 year oldने अकाउंट केला, तर टेक्निकली इट इज अ व्हायोलेशन ऑफ पॉलिसी. ओनस वॉज नाव ऑन द पेरेंट. सो दे आर व्हायोलेटिंग द लॉ किंवा दे फेल टू हॅव द राईट सेफ गार्ड्स. पण अडल्टसाठी असे लॉज ॲक्च्युली खूप कमी आहेत. आणि आपण ऑनलाईन क्राईम्स नको बोलूया आता, जस्ट बॅड बिहेवियर बघूया. ऑनलाईन बॅड बिहेवियरमध्ये कॉन्सिक्वेन्सेस असतात. आता BNBR पॉलिसी व्हायोलेट केली तर जनरली कोरा मॉडरेशन किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मचे ॲडमिन्स किंवा मॉडरेटर्स एक रूल सेट तयार करतात. इफ दे आर रनिंग द प्लॅटफॉर्म, त्यांचे रूल्स पाळायचे. आणि रूल्स अगदी होत नसतील तर प्लॅटफॉर्मवरती जायचं नाही. हे एक फंडामेंटल अंडरस्टँडिंग आहे इंटरनेटवरती. युअर हाऊस युअर रूल्स. ओके, मेक सेन्स. इट्स अ व्हेरी फेअर थिंग. पण कॉन्सिक्वेन्सेस आता ODEमुळे काय होतात कॉन्सिक्वेन्सेस? पीपल गेट रूड, डिसइनिबिटेड अँड दे हॅव नो रिस्पॉन्सिबिलिटी. आता मिसइन्फॉर्मेशन जर का स्प्रेड करायची असेल विथ अ प्रॉपगँडा किंवा जस्ट बिकॉज यू डोंट हॅव द नॉलेज, टेक्निकली BNBR व्हायोलेशन नाही होत. पण आता कॉमेंट्समध्ये त्याच्यामुळे फायटिंग सुरू झाली, ट्रोलिंग सुरू झालं, इन्सल्टिंग सुरू झालं, तर व्हायोलेशन होऊ शकतं. तर कॉन्सिक्वेन्स काय? यू कॅन गेट बॅन्ड. करेक्ट. ऑनलाईन कॉन्सिक्वेन्सेस कॅन बी व्हेरी हार्ड अँड झिरो टॉलरन्स पॉलिसीज आर देअर ऑलमोस्ट एव्हरीवेअर. एक तू मगाशी आत्ता म्हणाला की ओव्हर शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन पण होतं. आणि नेहा जसं म्हणाले की आपण समोरासमोर नसल्यामुळे आपण बघू शकत नाही ना, आपण एक्सप्रेस Right. करताना. त्यात एक आत्ता जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आपण सगळे बघतो, जेव्हा म्हणजे इव्हन गेमिंग्समध्ये वगैरे टेक्स्ट किंवा काय लिहितो, म्हणजे आत्ता अजून तरी आपण टेक्स्ट बेसिसला आहे, म्हणजे वाक्य काय लिहिलेलं आहे. असं बरेचदा लक्षात येतं की कोणाला तरी म्हणायचं वेगळंच असतं, पण त्यांना तो शब्द माहिती नसतो. तर Oh, ते yes. वेगळा शब्द वापरतात आणि दॅट ऑल्सो हर्ट्स अदर पर्सन ऑन द अदर साईड. तर ह्याला म्हणजे हा जो काही ड्युटीज म्हणू आपण की रिस्पॉन्सिबल बिहेवियरमध्ये जायला हवं ते. पण हा रिस्पॉन्सिबल बिहेवियर जर आपल्याला शिकवायचा असेल कोणाला तरी किंवा आपण स्वतःच तो पाळायचा असेल, म्हणजे समजा मी टेक्स्ट मेसेज करतोय, WhatsApp वापरतोय किंवा टेक्स्ट मेसेज नॉर्मल. तर शाळेपासूनच म्हणजे आपण शिक्षकांनी काय करू शकतो की नॉर्मली
मी शाळेमध्ये काहीतरी मराठी कुठला विषय घेऊया आपण एखादा. एक विषय शिकवतोय मराठी, इतिहास, भूगोल. त्याच वेळी आपण ह्याच्याबद्दल शिक्षकांनी बोलायला हवं का, की जेव्हा तुम्ही शॉर्ट मेसेज म्हणून जेव्हा अननोन पर्सनला पाठवता, फोरममध्ये असता किंवा नोनला DM म्हणून पाठवता, हां, टू बी व्हेरी माइंडफुल अबाउट ऑर बिकॉज यू आर टेकिंग द अकाउंटेबिलिटी ऑफ व्हॉट यू आर रायटिंग. करेक्ट. तर त्यामध्ये मग ते नागरिकशास्त्राचा भाग येऊ शकतो किंवा असायला हवा का? पण त्यासाठीच तर ग्रामरली वगैरेमध्ये आहे ना, म्हणजे तुम्ही टाइप करता तुम्हाला जे वाटतंय ते आणि मेक दिस फ्रेंडली ओह या मेक सो ॲक्चुअली द डिजिटल वर्ल्ड हॅज अल्सो त्यांनी ती पण सोय करून ठेवली आहे. राईट तुम्हाला जर का मीन नसेल बोलायचं, तर तुम्ही ते रिफ्रेश करू आहे. शकता. करेक्ट. बट आय डोंट थिंक कमेंट्स वगैरे करताना कोणी ते वापरतं. नाही वापरत. कारण तो एक टूल आहे. म्हणजे ॲक्सेस आहे, ज्यांना ॲक्सेस आहे त्यांच्याकडे तो टूल आहे. एक अनुभव सांगतो. पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरंचसं कम्युनिकेशन जे होतं टीचर्सचं ऑनलाईन होतं. तर द प्लॅटफॉर्म ज्यावर मी काम करतो, त्यात साधारणतः एक 4,00,000 मेसेजेस एक्सचेंज व्हायचे आठवड्याला. जे पॅरेंट्स आणि टीचरच्या मधले असायचे. वाव. तर एक असा एक पॅटर्न आमच्या असं लक्षात यायला लागला होता, की अननोइंगली बरेचसे टीचर्स ना, त्यांना नको असलेले शब्द तिथे वापरायचे. म्हणजे अब्युसिव्ह वर्ड्स नव्हते ते, पण त्यांचं इंटेंट ते नसायचं. टोन टोन वेगळा असायचा त्यांचा, त्यांचा इंटेंट वेगळा असायचा. मग नंतर मग ते आम्हाला सांगायचे, कारण जो मेसेजिंग प्लॅटफॉर्म होता आमचा, त्यामध्ये रिकॉलचं फॅसिलिटी नव्हती. हो, की अरे हे गेलं आता मी परत आता मी परत आणि असं मग पॅनिक कॉल सुरू व्हायचे. "अहो, मी माझ्या पूर्ण क्लासला असा मेसेज पाठवला, मला तो डिलीट करायचा आहे." तोपर्यंत तो अर्ध्या लोकांनी वाचलेला असायचा. डिलीट करायचा म्हणजे परत तुम्ही बॅकएंडला जायचं, सिस्टम आणि परत आम्हाला पण, की खरंच तुम्हीच कॉल करताय ना? हा पण प्रश्न. राईट. तर मग मी तेव्हा रिकॉलचं काय अर्थात मग आम्ही पुढे ती रिकॉलची फंक्शनॅलिटी बिल्ड केली. त्यांना सांगितलं, त्यांना हे पण सांगितलं, की हा मेसेज पाठवण्याच्या आधी एक चेक टाकला, की जो थोडासा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वापरून बनवलेला होता. तर तो चेक असा करायचा, की याचा इंटेंट काय आहे? आणि जर तो इंटेंट पॉझिटिव्ह नसेल किंवा निगेटिव्ह इंटेंट वाटत असेल, एक छोटीशी वॉर्निंग त्या एंड युजरला यायची तिथे, की तुम्हाला खरंच हे म्हणायचं आहे का? हो वाव. ओके. तर हा एक थोडासा एक रिइन्फोर्समेंट करायचा प्रयत्न केला होता पॉझिटिव्ह कम्युनिकेशन पर्स्पेक्टिव्हने. पण आत्ता आपल्या डिस्कशनमध्ये मला तो एक तो उदाहरण यासाठी द्यावंसं वाटलं, की हा पण डिजिटल नागरिकशास्त्राचा भाग अगदी होऊ शकतो का? असायला हवा. कम्प्लिटली आणि आहे ॲक्चुअली. तर नेहाचं एक्झाम्पल, हे मेसेजेसचं ॲनालिसिस, हे सगळं ODEमध्ये बसतं. कारण फेशियल एक्सप्रेशन्स नाही आहेत, बॉडी लँग्वेज नाही आहे, आवाजाचा वर-खाली काही होत नाही. तो इंटोनेशन, ते एकदम सटल क्यूज. ॲक्चुअली असं फिनॉमिनन आहे, की आपले एक्सप्रेशन्स, आपण स्माईल किंवा रेज आयब्रोज, पण आपण जेव्हा एकमेकांकडे बघतो, आपले मायक्रो एक्सप्रेशन्स पण आपण नोटीस करून, आपलं ब्रेन इव्हॅल्युएट करून मग ते शब्द बाहेर येतात आणि मग त्याचं अवेअरनेस येतं. तर ते खूप ऑर्गॅनिक कनेक्शन आहे. ते नसल्यामुळे असे प्रॉब्लेम्स इमर्ज होतात आणि हा प्रॉब्लेम ॲक्चुअली खूप डीप जातो. एक्झाम्पल देतो. इट्स अ फनी एक्झाम्पल. अ लॉट ऑफ जेन अल्फा आणि जेन झी ग्रुप्समध्ये थम्स अप इज कन्सिडर्ड पॅसिव्ह अग्रेसिव्ह बिहेवियर. ओह! नुसतं थम्स अप देणं इज लाइक, ओके, आय एम डिसमिसिव्ह बट कूल, यू डू यू. ओके. मिलेनियल ऑनवर्ड्स तर आपण थम्स अप आपल्या डोक्यामध्ये असोसिएशन झालंय. थम्स अप म्हणजे आवडलं. Instagramने आपल्याला शिकवलं हार्ट म्हणजे आवडलं. राइट. आता इमोजीस किती 100 मे बी 200 इमोजीस आहेत आणि प्रत्येकाला सटल मीनिंग आहे. हो. तर हे मीनिंग चेंज झालंय. आता लाफिंग स्माइलीमध्ये तो हा, हा, हा असा स्माईल नाहीये. इफ यू हॅव अ डेड पर्सन सिम्बल, इट मीन्स दॅट यू आर डायिंग ऑफ लाफ्टर. ओह! सीरियस दॅट इज द ॲक्चुअल लाफ्टर सिम्बल नाऊ. आता तर असा एक म्हणजे खरोखर बघा शाळेमध्ये एक जो 0 पिरियड असतो किंवा काय जेव्हा एखादा ऑफ पिरियड असेल त्या दिवशी, खरंच ह्या इमोजीचाच क्लास करायला हरकत नाही. म्हणजे मुलांनी शिक्षकांना शिकवावं. हां, मुलांनीच शिक्षकांना शिकवावं किंवा शिक्षकांना माहिती नसेल ना आता, कारण त्यांनी ते वापरलेलं नाही. करेक्ट. आणि ॲक्चुअली ते शिकायला पण नको डायरेक्टली, मुलांनी शिकवायला पाहिजे. हां. बिकॉज प्रत्येक जनरेशनची एक शेअर्ड लँग्वेज असते, त्यांची शेअर्ड इथॉस असते आणि ती त्यांना लागते फॉर देअर सोशल अपब्रिंगिंग. आता वेदर दे ओके, थोडंसं रिवाइंड करतो मी आता.
लेट्स टेक द कॉन्टेक्स्ट ऑफ व्हिडिओ गेम्स. ऑलमोस्ट अर्धे शब्द आणि सिम्बल्स इमर्ज फ्रॉम व्हिडिओ गेम्स. त्याचे दे बिकम सिम्बल्स युज्ड ऑन डिफरंट व्हिडिओ गेम्स. त्यांच्या चॅटमध्ये, मल्टीप्लेअर गेम्समध्ये एकमेकांशी बोलताना शॉर्ट फॉर्म्स किंवा शॉर्टकट्स ते वापरतात आणि नॉर्मल व्होकॅब्युलरीमध्ये एंटर होतात. तर हे त्यांची प्रायव्हेट स्पेस सारखी एक कम्युनिकेशन सिस्टम आणि आहे. त्याच्यामध्ये खूपदा कम्युनिकेशन व्हॉइसनी पण होत. राईट. टॉकिंग टू रँडम पीपल दे डोंट नो. आणि त्याच्यामध्ये खूप वेळा टॉक्सिसिटी असते त्या बोलण्यामध्ये. व्हिडिओ गेम खेळताना असते. व्हिडिओ गेम्स वियर्डली ट्रिकी आहे. आय डोंट हॅव चिल्ड्रन, सो आय हॅव नॉट हॅड द पेरेंटिंग एक्सपिरियन्स ऑफ सीइंग हाऊ व्हिडिओ गेम्स वर्क. बट लास्ट 20-30 इयर्समध्ये खूप रिसर्च पब्लिश झाला आहे. ऑलमोस्ट 90% रिसर्च says something very opposite to what news channels say. Okay? News channels वरती minor commits a crime, blame is video game. पण नॉट जस्ट न्यूज चॅनल्स, खरं तर पालक, शिक्षक ते पण बिलीव्ह करतात. हे डेली आपल्या मुलांना बघतायत व्हिडिओ गेम खेळताना. त्यांच्या वागण्यातला काय व्हायलन्स वाढला असेल, त्यांच्या भाषेतला व्हायलन्स वाढला असेल, तर हे सगळं जे आहे ते दे आर ब्लेमिंग इट ऑन द व्हिडिओ गेम. Correct. It tells a story and people believe stories. पण रिसर्च, खूप meticulous research of different types of people. We know two things for a fact right now. By default, violent किंवा non-violent video gamesनी people don't become more toxic. They don't become more violent. It's a game. It stays as a game. It's a normal experience. Video games आणि violence कनेक्शन इतकं ऑब्वियस नाही आहे फ्रॉम रिसर्च. आणि सेकंड कनेक्शन, व्हिडिओ गेम्स खेळून लोकांची कॉग्निटिव्ह स्किल डेव्हलप होते आणि लाईफ लॉंग त्याचे ट्रान्सफर इफेक्ट्स राहतात. कॉन्स्टंट स्क्रीनकडे आपण बघतोय, खूप एलिमेंट्स असतात स्क्रीनवरती. माऊस कंट्रोल, कीबोर्ड कंट्रोल, फिंगर्स आर देअर, सेन्सरी एंगेजमेंट झाली आहे आणि कॉन्स्टंटली अटेन्शन असतो. और इवन ऑन द फोन यू प्लेइंग लाईक दिस, पूर्ण फील्ड ऑफ व्ह्यू इज इन युअर ब्रेन राईट नाव. यू आर वन विथ दॅट स्क्रीन आणि आपण मूव्ह करतोय. हे डिसिजन मेकिंग, रिॲक्शन टाईम ऑफ वॉट टू डू इन द गेम, हे सगळं डेव्हलप होतं आणि इट्स अ परफेक्ट टाईम फॉर दिस डेव्हलपमेंट. तर थोडी परत रिवाइंड करून बॅक स्टोरी देतो. बघ आता ह्याच्यामध्ये तो दुसरा पार्ट तर म्हणजे आय ॲग्री ॲज अ पॅरेंट किंवा शाळेमध्ये म्हणजे मुलांसोबत बघताना, खेळताना मला ते जाणवतं. पहिला पार्ट जो तू म्हणालास त्यामध्ये टॉक्सिसिटी किंवा त्याबद्दलचे काही मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा जे कॉन्व्हर्सेशन होतं म्हणजे बोलताना सगळे लोक खेळताना पण बोलतात ऑनलाईन, ह्यातला जो नागरिकशास्त्राचा भाग आहे परत हो येस. तो कसा बघायला हवा किंवा होतोय की नाही, म्हणजे त्यातले त्यांचे काही राईट्स असतील, त्यांचे हक्क आहेत, त्यांच्या किंवा त्याच्या जबाबदाऱ्या आहेत. जबाबदाऱ्यांबद्दल सगळे लोक बोलतात पण त्यांच्या हक्कांबद्दल आपण विचार नाही करत आहे. ते डिजिटल वर्ल्डमधले जे आपले हक्क आहेत, म्हणजे मी एक एक्झाम्पल आपण व्हिडिओ गेमचंच घेऊया, म्हणजे मी थोडं कट केलं मध्ये तुला. पण ह्यात मला हक्क काय आहे, म्हणजे ॲज अ सिटिझन हू इज गेटिंग इन टू अ गेम से, की काय तो आपण फार्मला किंवा काहीतरी हा. कुठला तरी गेम खेळतोय असं म्हणूया. ह्यामध्ये माझे हक्क आहे ना, त्या गेमचे जेव्हा मी त्या गेममध्ये जातो तेव्हा मला तिथे माझे हक्क दिलेले आहेत, तिथे माझ्या जबाबदाऱ्या आहेत करेक्ट. आणि मी मग ते हक्क रिअल वर्ल्डमध्ये आणायचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणशील तू? सो आता ॲक्च्युली व्हेरी सिग्निफिकंट पॉईंट. थोडंसं कन्फ्युजिंग होईल तर इकडे हक्कामुळे. हा पेरेंट्सकडनं दिलेला स्टुडंट्सला हक्क आहे, टीचर्सकडनं मिळालेला कोणीच दिलेलं नाहीये, हा गेमनी दिलेला. गेमनी दिलेला आहे. आणि गेम कसं आहे, मुलांनी तो घेतलाय गेम मधनं, म्हणजे तू गेम्सचे रूल्स म्हणताला ऍक्च्युली. त्या गेम्सच्या रूलमध्ये तुला तुझे राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली. करेक्ट. पण तो मी त्या वर्ल्डचा पार्ट झालोय आता. त्या वर्ल्डमध्ये मी राहतो. काही दिवसानंतर तो हक्क मला इकडे पण वाटायला लागतो, राईट? करेक्ट. जर तिकडे मी काही नेटिकेट्स वापरतोय तर ते नेटिकेट्स माझ्या नॉर्मल लाईफमध्ये पण यायला लागतात, किंवा जर मी IRL मध्ये जे एटिकेट्स वापरेल तेच मी ऑनलाईन पण वापरायचा प्रयत्न करतो, म्हणजे म्हणजे अननोइंगली असू दे. म्हणजे असं म्हणायचंय का, की जिथे आपण जास्त वेळ घालवतो तिथले आपण IRL मध्ये एटिकेट्स असतात म्हणूया आणि इंटरनेटवरती नेटिकेट्स असतात म्हणूया. राईट. तर मी जर
खूप वेळ इंटरनेटवर गेम्स खेळत किंवा घालवत असीन, तर मी नेटिकेट्स माझ्या रिअल लाईफमध्ये आणायचा प्रयत्न करते. ते मर्ज होतात. राईट. का? म्हणजे आणि उलटं व्हाईस वर्सा, की मी जर का कमी वेळ त्याच्यावर घालवत असीन, तर मी इथले जे एटिकेट्स आहेत ते तिथे अप्लाय करते. राईट. सो इथे गुड आय थिंक थिंग त्याचा दॅट. प्रश्न आहे, की हे जे नेटिकेट्स जेव्हा रिअल लाईफमध्ये यायला लागतात, तेव्हा जो प्रॉब्लेम होतो का? आणि आणि तो प्रॉब्लेम पण हां. आहे काही नाही. हा पण प्रश्न आहे. म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणूया. त्याला कसं ते ट्रान्झिशन म्हणूया, मर्जिंग म्हणूया. आता रिअल लाईफ सिविक्स आणि ते ट्रान्सफर आपण जे बोलतोय, IRL मधनं URL किंवा URL मधनं IRL. थोडे दोन्ही सिस्टम्स डिफरंट आहेत. आता व्हिडिओ गेमिंग सिस्टम एक क्लोज्ड सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये डिफरंट लोकं आहेत. ही त्यांची शेअर्ड स्पेस आहे. अँड आता रिसर्चमधनं व्हॉट वी नो इज एव्हरीडे प्रो सोशल बिहेवियर, एथिकल बिहेवियर, लाईक एथिक्स. नटिकेट नाही, जनरल एटिकेट. आता आपण खूप गेमिंगमध्ये शिव्या दिलं, डझंट मीन की नेसेसरली आपण रिअल लाईफमध्ये कोणाबरोबरही शिव्या देणार आहोत. ही क्लोज सिस्टम आहे आणि ही त्या सिस्टमची पण नॉर्म आहे. इज धिस आता यू आर अ पेरेंट, तर व्हॉट इज युअर अ, ऑब्झर्वेशन मी एक अबाउट इन्सिडेंट सांगतो, की माझा मुलगा गेम खेळताना तो ते हेडफोन लावतो. पण तो ते बोलतो ते ऐकायला येतं ना मला. तिकडनं काय चाललंय हे मला माहिती नाहीये. आणि एकदा मी असंच अननोइंगली म्हणजे त्याचं लक्ष नसेल, तो एन्ग्रोस झाला होता खेळत असताना. तर काहीतरी त्यांनी कॉमेंट्स केलं आणि व्हेरी रेसिस्ट, डेरोगेटरी कॉमेंट होता तो, म्हणजे शिव्याच होत्या त्या. तर मी त्याला ते तसाच तो गेम संपेपर्यंत बसू दिलं. त्याला नंतर विचारलं, "अरे, तू थोड्या वेळापूर्वी हे कॉमेंट केलं होतं, तुला याचा अर्थ माहिती आहे का?" तर देन ही वॉज रिअली एम्बॅरेस्ड, की म्हणजे डिफेन्सिव्ह नव्हता, त्याला माहिती होतं ते. पण नंतर मग बघितलं नाही कधी, की मला असं रिअल लाईफमध्ये त्यांनी कुठे कोणाला ती शिवी दिली किंवा तसं बोलला किंवा काय. बट व्हेनेव्हर फॉर व्हॉटएव्हर रिझन कधीतरी जेव्हा तो खूप अँग्री होतो, त्या गेममधल्या त्याच्या त्या शिव्या किंवा ते कॉमेंट्स येतात बरं का, म्हणजे ओके. म्हणजे रिअल लाईफमध्ये. हे मी बघितलेलं आहे, रस्त्यावर नाही, पण इतर खेळताना म्हणा किंवा स्पेशली फुटबॉल खेळताना. व्हेन दीज पीपल लाइक टू मच कॉम्पिटिटिव्ह होतात आणि कोणाला तरी वाटतं की हा चीट करतो आहे. म्हणजे जनरली चीटिंगच्या वेळी जेव्हा ते शिव्या येतात ना, त्या त्याच होत्या तिकडच्या. ओके. कारण ना, आय थिंक आता मलाही असं वाटतं, आय डोंट अंडरस्टँड सायकॉलॉजी ॲज वेल ॲज यू डू. पण तिथे गेम खेळताना आपण वी आर कॉम्पिटिटिव्ह. वी वॉन्ट टू आपण एक गेम खेळतोय, तर तुम्ही एक यू आर टॅपिंग इंटू अ पार्ट ऑफ युअर ब्रेन टू बी दॅट कॉम्पिटिटिव्ह. आणि तुम्ही फुटबॉल खेळताना किंवा तुम्ही करेक्ट. रिअल सेम. लाईफमध्ये गेम खेळताना सुद्धा यू टॅपिंग इंटू द सेम पार्ट ऑफ युअर ब्रेन. सो रिएक्शन सेमच येणार. रिएक्शन सेम येईल. सो देयर इज ॲक्चुअली अ स्मॉल ग्रे एरिया आणि हे दोन्ही थॉट्स कंपॅटेबल आहेत ॲक्चुअली. सो व्हायलन्स किंवा बॅड बिहेवियर कमिंग फ्रॉम गेम्स इन रिअल लाईफ टेक्निकली इज कंपॅटेबल विथ इट नॉट कमिंग ऑल्सो. आणि याचा डिफरन्स आहे एज. व्हॉट हॅपन्स आता चिल्ड्रन दे स्टार्ट लर्निंग एम्पॅथी ॲट अराउंड 5-6 इयर्स ऑफ एज. त्यांचे ते न्यूरॉन नेटवर्क्स दे स्टार्ट डेव्हलपिंग ॲट 5 आणि हे सगळं सोशल इंटरॅक्शननी ते अजून डेव्हलप होतात. पण ही पूर्ण सिस्टम ऑलमोस्ट 20-25 इयर्सला मॅच्युअर होते. सो कॉन्सिक्वेन्सेस, रिस्क्स, व्हॉट इज ॲक्चुअली गुड, व्हॉट इज ॲक्चुअली बॅड, हे सगळं 20-25 पर्यंत कळत नाही. तोपर्यंत फक्त हॅबिट असते. तर याच्यामध्ये थोडंसं टीचर्स आणि पेरेंटिंगचं पण सिव्हिक ड्युटी आहे टुवर्ड्स द चिल्ड्रन, की हे सगळं नॅचरली एक्सपेक्टेड आहे. their behavior while gaming. कारण the games are meant for fun and parents and teachers are generally not a part of it बरोबर, by design. ती त्यांची प्रायव्हेट स्पेस आहे. बरोबर. पण इथं सिव्हिक ड्युटीज, सिव्हिक रूल्स, अंडरस्टँडिंग की आता हे चांगलं आहे किंवा हे नाही आहे, हे प्रॉपरली आपण जर का शिकवलं, तर डोक्यामध्ये ते बसतं. ती डेफिनेशन आणि ती बाउंड्री मिळते की आता हे गेममध्ये हे सगळं चालतंय. इथे काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, काही कॉन्सिक्वेन्स नाही आहे रिअल वर्ल्डमध्ये. पण हे बाहेर आलं तर कॉन्सिक्वेन्सेस असतील. खूप मोठे कॉन्सिक्वेन्सेस असतील. आता सरळ जाऊन टीचर्सला शिव्या दिल्या गेमसारखं, तर रस्टिकेट होणार आहे हो. स्टुडंट. तर ती डेफिनेशन करायला, ती बाउंड्री द्यायला टीचर्स आणि पेरेंट्सची ड्युटी आहे. म्हणून मगाशी विचारलं, गेम्समध्ये आता
तो हक्क कोणी दिलाय? इथे स्टोरी थोडीशी कॉम्प्लिकेट होते. कारण की इंटिमेट कनेक्शन विथ अ गेम पेरेंट्स आणि टीचर्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण होतो. कारण की दे आर स्टिल ग्रोइंग अप, दे आर स्टिल गेटिंग नर्चर्ड, स्टुडंट्स आर लर्निंग. बरोबर, तर बरोबर. हे दोन्ही साइडनी वी हॅव टू लुक ॲट इट. मग हे ऑनलाईन म्हणजे जेव्हा आपण डिजिटल वर्ल्डमध्ये जेव्हा नागरिकशास्त्र शिकवतो शाळेमध्ये, वर्गामध्ये, 3ऱ्या वर्गापासून आपल्याला नागरिकशास्त्र येतं म्हणजे छोटं-छोटं. तर त्याच वेळी शाळेत शिक्षकांनी डिजिटल वर्ल्डचं पॅरलल सांगायला जर सुरुवात केली, की इथे जे हक्क आहेत ते घटनेने दिलेले आहेत. इथे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याची एक छान नियमावली आहे. कधी आपण कुठला हक्क वापरायचा, त्यासाठी कॉन्सेप्ट म्हणजे त्याची जबाबदाऱ्या काय असतात, प्रत्येक हक्कासोबत आपली जबाबदारी आहे, त्यासोबत आलेले आपले कर्तव्य आहेत. राईट. ते आपल्या घटनेत लिहिलेलं आहे. डिजिटलमध्ये एक घटना जी लिहिली आहे, ती त्या क्रिएटरनी लिहिलेली घटना आहे. हं. राईट. त्या क्रिएटरच्या घटनेला आपण तिथे वागतो. पण जेव्हा त्या प्लॅटफॉर्ममधनं मी बाहेर निघतो, ती घटना मला विसरायला हवी. मला माझ्या परत IRL नागरिकशास्त्रामध्ये यायला हवं. बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला? हो. असं आय थिंक म्हणता येईल. सो मनोज, जसं तू म्हणत होतास, की 3ऱ्या वर्गामध्ये जे नागरिकशास्त्र आपण शिकतो त्याच्यामध्ये हक्क, अधिकार ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अ, आणि त्याच्यामध्ये डिजिटल आस्पेक्ट आणायची पण गरज आता आपल्याला सगळ्यांना वाटायला लागली आहे. तर मला असं एक ॲड करावंसं वाटेल, की त्याच्यामध्ये एम्पथीचा जो भाग आहे, जी सहानुभूती, अनुभूती मुलांमध्ये तयार व्हायला हवी, ती थोडी जास्त प्रमाणात तयार व्हायला हवी का या डिजिटल जगामध्ये? कारण आपण जेव्हा बघतो, की आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा मला इन्स्टंट फीडबॅक मिळतोय. मी बोलतेय त्याचा काय रिॲक्शन आहे ती इन्स्टंटली समजतेय. पण इंटरनेटवर तसं होत नाहीये. आपण जसं मगाशी बोललो तसं त्याच्यामुळे मीननेस, रूडनेस हा वाढू शकतो. तर मी जेव्हा इंटरनेट किंवा इन्स्टंट फीडबॅक शिवाय कन्व्हर्सेशन करते तेव्हा मला इमॅजिन करावं लागतं आधीच, की हे समोरचा कसं रिसीव्ह करणार आहे, समोरच्याला हे वाचून कसं वाटेल, हे ऐकून कसं वाटेल आणि त्यामुळे माझी एम्पथी लेव्हल हायर असायला हवी. तर हे आपण मुलांना सिव्हिक्समध्ये शिकवलं पाहिजे का? हो, नक्कीच. आत्ता उलट जरा जास्तच गरज आहे एम्पॅथी म्हणजे अनुभूती म्हणू आपण त्याला राईट. तुला आपली प्रार्थना आठवते त्यातला एक प्रतिज्ञा प्रार्थना नाही, प्रतिज्ञा जी होती आपण शाळेमध्ये आणि त्यातून मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान राखेल आणि प्रत्येकाशी आणि सौजन्याने वागेल. प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. डिजिटल वर्ल्डमध्ये मला पलीकडे कोण आहे, हे नक्की माहिती नाही आहे. माझ्या फिजिकल वर्ल्डमध्ये माझे गुरुजन मी रिकॉग्नाइज करू शकतो. वडीलधारे मला माहिती आहे. माझ्या आजूबाजूची लोकं मला माहिती आहे. यांच्याशी मला सौजन्याने वागायचं आहे. सौजन्याने वागायचं आहे म्हणजे माझी एम्पॅथी पण मला हाय ठेवायची आहे. तर तिथे जो रिमोट पार्ट आहे, ह्या रिमोट पार्टला एम्पॅथी खूप जास्त लागणार आहे सौजन्याने वागण्यासाठी. सो यू हॅव टू कन्सिडर आय थिंक इन डिजिटल civics, anybody and everybody could be your parent, teachers. आणि आपल्या पियर्स बरोबर सुद्धा सन्मानाने वागायची की सवय आहे. 100% करेक्ट. एम्पॅथी काउंटर्स ODE. एम्पॅथी आपल्याला लागेल, शिकवायला लागेल. स्टुडंटचं एज पण अप्रोप्रिएट आहे ॲट 5-6 इयर्स ऑफ एज टू लर्न दॅट. एक्स्ट्रा एफर्ट फॉर एम्पॅथी ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण घरी किंवा शाळेत ही जर चर्चा कायम ठेवली, की ऑनलाईन असताना तिकडे कोण आहे? स्क्रीनच्या मागे कोणीतरी आहे. जसं आपण जीवनामध्ये म्हणजे रिअल लाईफमध्ये आपण वागतो, तसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आपल्याला पेलावी लागणार आहे पुढे जाऊन. जास्तच. जास्तच. त्यामुळे हा पार्ट आपण तिथे इन्सिस्ट करायला हवा. जेव्हा प्रतिज्ञा शाळेत म्हटली जाते किंवा एक असं थोडं एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील शिक्षकांनी. बरोबर. ती प्रतिज्ञा परत येऊन डिस्कस करायची. ती फक्त पाठ करायची गोष्ट नाहीये. राईट. पाठांतर करून नाही जाणार तर पाठांतर होणारच आहे. त्याचा आत्ताच्या जगातला काय सिग्निफिकन्स आणि रेलेव्हन्स आहे? तो सरळ-सरळ डिजिटल कारण
जर आपण मुलांना आता बोललो ह्या विषयावर तर ते ताबडतोब उत्तरं देतील की तिकडे मला कुठे माहिती कोण पालक होतं, मला कुठे माहिती माझे टीचर होतं तिथे येऊन. म्हणजे ह्या गोष्टींच्या बाबतीतला माइंडफुलनेस हा मुलांमध्ये असायला हवा. ॲब्सोल्युटली. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ही आता प्लेजचा रेफरन्स केला. एक्झॅक्टली प्लेजसारखंच इंटरनेटवरती पण सुरू झालं. सो 1970s 1980sमध्ये व्हेन द इंटरनेट वॉज गेटिंग बिल्ट, तिकडे 2 टाईपचे रोल्स होते ऑफ पीपल हू यूज द इंटरनेट. एक रोल म्हणजे कन्झ्युमर. ओके. आपण इंटरनेटवरती चाललोय टू सी दुसरे लोकं काय करतायत. हं. अँड सेकंड वॉज क्रिएटर, जे इंटरनेटला ॲक्च्युअली बनवतायत. द टेक्नॉलॉजी, द कॉन्टेंट, द बिझनेसेस सगळं. द वन्स हू आर बिल्डिंग द इंटरनेट, हं. त्यांनी हे एम्पथी सेंट्रिक, बीइंग रिस्पेक्टफुल, बीइंग माइंडफुल, ॲप्रिशिएटिंग अदर पीपल्स कॉन्टेंट, हे सगळे आपले गुड सिव्हिक्स बिहेवियर कॅटलॉग केले ॲज अ जनरल लिस्ट. दे कॉल्ड इट द नेटिकेट. नेटिकेट वरनंच आता रेडिट हॅज अडॉप्टेड द सेम वर्ड. दे कॉल इट रेडिकेट. हां. तर रेडिकेटवरनं वी आर मूव्हिंग टू डिजिटल सिव्हिक्स. राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, बट गुड बिहेवियर, अंडरस्टँडिंग ODE, शोईंग एम्पथी, अंडरस्टँडिंग दॅट टेक्नॉलॉजी यूज असं गुड आणि बॅड मध्ये क्लासिफाय आपण नाही करू शकत. त्याच्या खूप नुआन्सेस आहेत. आता फोन ॲडिक्शन किंवा व्हिडिओ गेमिंग आपण डिस्कशन केलं आता. इनफॅक्ट नॉट नेसेसरली बॅड, नॉट नेसेसरली गुड. आता यू आर टॉकिंग अबाउट बिहेवियर ऑन द इंटरनेट. हां. पण माझ्या फोनमध्येच सगळं लक्ष आणि माय हार्ट इज इन माय फोन असेल. आय जस्ट टॉक टू यू, आय गेस. बी स्टॉप फबिंग अस, आदित्य. सॉरी, व्हॉट? Just can you talk to us for so Sorry, what I did right now was fubbing. I should be mindful and not do fubbing. that was my next question. How do you bring आपल्या रिअल लाईफ मध्ये इंटरनेट एटिकेट्सला बाजूला ठेवून फोनचा किंवा डिजिटल जो यूज आहे, हाऊ डज दॅट अफेक्ट आवर रिअल लाईफ लाईक दिस? सॉरी, मी आता एक खूप अनसिविक बिहेवियर करतोय बाय इग्नोरिंग एव्हरीथिंग. बट जनरली पबिंग इज अ प्रॉब्लेम राईट नाव, कारण की वी आर यूज टू बिंग ऑन द फोन, आणि फोनमधनं इतके रँडम रिवॉर्ड्स असतात इन द सेन्स ऑफ नोटिफिकेशन्स, इतकं कॉन्टेंट आहे, इतकं व्हेरिएशन आहे, इतके डिफरंट डायव्हर्सिटीचे कॉन्टॅक्ट्स आणि कम्युनिकेशन्स असतात, चॅट ग्रुप्स असतात, कॉन्स्टंट नोटिफिकेशन्स. तर थोडं कॉन्टेक्स्ट देतो. ॲव्हरेज लोक 3.54 hours फोन वापरतात राईट नाव, अँड टॉप 20% यूज वेल ओव्हर 5 hours. आय थिंक मी 5-6 hours डेफिनेटली गेलोय. आणि ऑलमोस्ट 5 billion people in the world right now are smartphone users. आणि याचं डेमोग्राफिक बघू आता. About 25% are under 15 and 60% are in the 18 to 64 age. या होल रेंजमध्ये यू हॅव कन्झ्युमर्स आणि क्रिएटर्स. सो सगळ्यांचं जनरल लाईफमध्ये द प्रेझन्स ऑफ अ फोन इज देअर, आणि ही अशी एक सवय आहे. म्हणजे तो एक अवयव झालाय अंगाचाच. हाऊ आय हॅव अ हार्ट, अ लिव्हर, करेक्ट. आय हॅव अ फोन. इट्स अन एक्सटेन्शन ऑफ युअर बॉडी. आणि ही पोझिशन, द पबिंग पोझिशन, दिस इज अ प्रॉब्लेम इन रिअल वर्ल्ड कनेक्शन. ते आपण एम्पथी, माइंडफुलनेस आता बोललो आपण, म्हणजे रिअलायझेशन देत होतो. आय नो, पण आय सॉ दॅट आणि इन्स्टंटली राग आला मला. इट इज अनोईंग. आणि डिजिटल सिव्हिक्समध्ये आता आपण ODs बद्दल बोललो, पण फबिंग हा फिनॉमिना वी हॅव टू कंट्रोल, कारण की इसेन्शियली आवर सिव्हिक बिहेवियर इज टुवर्ड्स ईच अदर. इट्स नॉट टुवर्ड्स द इंटरनेट. करेक्ट. बरोबर. इट्स अबाउट द पीपल. एक्झॅक्टली. इनफॅक्ट आता जसं एम्पथीबद्दल पण बोलत असताना इंटरनेटवर बऱ्याचदा आपल्याला हे माहिती नाही, म्हणजे तू काहीतरी क्रिएट केलं, तिने काहीतरी क्रिएट केलं, मला जर ते वापरायचं असेल मी तुमची परमिशन घ्यायला येतो फिजिकल वर्ल्डमध्ये. मी हे वापरू का, मी हे घेऊ का, किंवा मी हे वापरतोय, सांगतोय कमीत कमी. इंटरनेटवर लोक दादांत कॉपी करतात, राईट? कोणीतरी इकडे लिहिलं, तिकडे लिहिलं, एका भाषेतलं कॉपी करतील, दुसऱ्या भाषेमध्ये लिहितील. अशा बिहेवियरला नागरिकशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हने काय म्हणणार तुम्ही? ते रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जाणार, जबाबदारीमध्ये जाणार, की ड्युटीजमध्ये जाणार डिजिटल नागरिकशास्त्राच्या याने? की व्हेरी इंटरेस्टिंग. परमिशन घ्यायला हवी कोणाची तरी ना, कारण ती कोणाची तरी टेक्निकली इट इज अ ड्युटी. इट्स अ ड्युटी, राईट? पण ड्युटी असून चालणार नाही. मी ती कारण तो त्याचा हक्क आहे, त्यांनी क्रिएट केलंय ते.
सो हा हक्क लोकांना वाटतो की इंटरनेटवरती आहे म्हणजे हे फ्री आहे फॉर मी टू यूज. करेक्ट. पण तसं नसेल ना. तुम्ही तुमचं घर आहे, घरात तुमच्या घरामध्ये कोणाला येऊ द्यायचं किंवा नाही येऊ द्यायचं, हा घर मालकाचा हक्क आहे. हे माझं अकाउंट बनवलेलं आहे इंटरनेटवर. पण पुढचा प्रश्न असा आहे, की मी जर तुम्हाला माझ्या घरी यायला परवानगी दिली, तर माझ्या घरातलं सगळं सामान तुम्ही मी वापरते तसं वापरू शकता का? नाही. तर बरोबर. हा त्याचं तर मी तिकडेच येत होतो, की माझं एक अकाउंट आहे राइट. मी एक अकाउंट एका कारणासाठी बनवलेलं आहे. म्हणजे YouTubeला असू दे, WhatsAppला असू दे किंवा कुठल्यातरी Instagramला असू दे. तिथे मी काहीतरी शेअर करतो विथ अ इंटेन्शन ऑफ शेअरिंग. जर मी काही शेअर केलं जे माझं खरोखर म्हणजे ज्याला मी स्वतःचं ॲसेट मानतो. मी तुम्हाला फक्त माहिती व्हावी मी हे केलेलं आहे किंवा तुम्ही त्याचा वापर करू शकता का असं मी एक्सप्लिसिटली म्हटलेलं नाही आहे. आणि लोकं त्याला जर कॉपी करायला गेलेत. ओ राईट. तुम्ही माझ्या हक्कावर गदा आणताय ना मग तिथे. करेक्ट. तर पण हे तर सरळ इल्लीगलच आहे ना, म्हणजे आपण प्लेजरच्या ह्याला हा इकडच्या वर्ल्डमध्ये आहे. तिथल्या वर्ल्डमध्ये कुठे आहे? त्याची नियमावली आहे का माझ्याकडे? त्याची घटना आहे का? I'll be very honest. मी इंटरनेटवरती खूप असतो अँड आय पब्लिश. आय हॅव बीन ब्लॉगिंग फॉर 6 इयर्स नाऊ. ॲटलीस्ट 10 किंवा 15 डुप्लिकेट साइट्स माझ्या वेबसाईटचं फीड घेतात ॲज अन RSS फीड अँड रिपब्लिश द सेम थिंग ऑन देअर साइट. शुड आय टेक अ प्रॉब्लेम विथ दॅट? नो क्रेडिट्स टू यू. विथ नो क्रेडिट्स, पण ऑटोमॅटिकली डन. ऑटोमॅटिक. इट्स जस्ट हाऊ द इंटरनेट इज. आणि आणि ते मोठ्या साईट्सचं अजून होतं. आणि तुला जर तुझा हक्क म्हणजे जसं भारताच्या राज्यघटनेप्रमाणे किंवा आपण तुझं नागरिक शास्त्राप्रमाणे म्हणतो, तुला जर हक्क तुझा दाखवायचा असेल, तर तुला परत त्याला एक फीड लावावं लागेल. फीड लावायला लागेल. की हा यानी कोणी मला क्रेडिट न देता, मला मेन्शन न करता हे वापरलंय. करेक्ट. तर ते सांगावं लागेल किंवा त्यांचे कंटेंट पूल करण्यासाठी ज्या देशाची जी काही नियम असतील, लॉज असतील, ते आपल्याला वापरण्याचा पण हक्क असायला हवा ना. करेक्ट. बट ऑनेस्टली मी ही बॅटल फाईट नाही करणार. असू द्या. माहिती पण असायला हवं त्याच्याबद्दल. हां, ॲज लाँग एज यू नो की असं होतं, यू कॅन टेक सम प्रिकॉशन्स. आता ट्रेडमार्क किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असेल, लाइक कंप्लीटली ऑफिशियल बिझनेसमध्ये, तर आय अंडरस्टँड यू वॉन्ट टू फाईट दॅट बॅटल विथ लॉयर्स. पण जनरली इंटरनेटवरती हे नाही होत. मीम्स, लुक ॲट मीम्स. नो वन ओन्स अ मीम. Correct. इव्हन द क्रिएटर डझंट ओन अ मीम. मीम इज अ शेअर्ड सोशल ॲसेट. बरोबर. पण आता ह्याला एक त्या ॲसेटला एक डेफिनेशन आहे. जेव्हा तू जे क्रिएट केलेला ब्लॉग आहे, तुझा इंटेलेक्ट आहे त्याच्यामध्ये, तू केलेली रिसर्च आहे आणि कोणीतरी त्यांच्या अ, फायद्यासाठी ते वापरतंय. जर ते फक्त स्प्रेड होण्यासाठी वापरत असेल, एक नॉलेज आहे, ते नॉलेज स्प्रेड कदाचित तुला त्याचा प्रॉब्लेम नसेल. तू केलेल्या गोष्टीमुळे कोणीतरी त्याचा कमर्शियल फायदा घेत असेल. तर तो तुझा हक्क असायला हवा ना, की त्याला मी पूल करू शकायला हवं. करेक्ट. तर दॅट्स वेन टर्म्स अँड कंडिशन्स किंवा प्रायव्हसी पॉलिसी मॅटर्स. आता मी टर्म्स अँड कंडिशन्स दिलंय. मॉनिटायझिंग माय कंटेंट इज नॉट अलाउड. युझिंग इट फॉर अ बिझनेस इज नॉट अलाउड. फॉर इन्फॉर्मेशन, एज्युकेशन पर्पजेस, गो फॉर इट. तर नो प्रॉब्लेम. मग हाच पार्ट आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या याला जर पॅरलल डिजिटल नागरिकशास्त्रामध्ये जर डे वन पासनं आपण शाळेमध्ये बोलायला लागलो, वर्गामध्ये बोलायला लागलो, शिक्षक म्हणून म्हणजे शिक्षकांनी जर ही गोष्ट समजून घेतली, की ओके मी शिकवताना काहीतरी वापरू शकतो YouTubeवरचं एक कंटेंट. शिकवण्यासाठी वापरतोय ते. पण मी त्याला कमर्शियल यूजसाठी नाही वापरत आहे. पण हे वापरत असताना त्याला रेफरन्स देणे, हा डिजिटल सिव्हिक्सचा इट्स अ गुड सिविक बिहेवियर. डेफिनेटली राइट. जनरली सुद्धा आपण एकमेकांना कोट करताना म्हणतो. आपण आता सुद्धा कितीदा तरी म्हणलो, की तू म्हणलास तसं, तू म्हणलास करेक्ट. तर हे आपण अॅक्नॉलेज करतोय ना, की दिस वॉज युअर आयडिया, युअर वर्ड्स दॅट आय एम नाऊ बिल्डिंग ऑन. तर एक्झॅक्टली द सेम. हे रिअल लाईफ, IRL अँड URL सेम सिविक बिहेवियर. सो आय थिंक इट इज सेफ टू से की आपण इंटरनेटवर असणे व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा रिअल वर्ल्ड कुठल्याही जगामध्ये आपण लोकांशीच डील करतोय येस. आणि वी हॅव टू बी व्हेरी माइंडफुल ऑफ दॅट. इट्स ऑलवेज अबाउट पीपल. पण आपण नेहमी लोकांशी बोलतोय, लोकांचा कॉन्टेंट वापरतोय. जसं आपण रिअल वर्ल्डमध्ये वापरतो तसाच आपण व्हर्च्युअल वर्ल्डमध्येही वापरतोय. सो तिथे काही फरक नाहीये. त्यामुळे बेसिक एटिकेट्स, बेसिक अंडरस्टँडिंग, बेसिक वागणं आपलं हे सिव्हिलच असायला हवं दोन्हीकडे. सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट वी कॅन टेक. The way Wix is just now with people on the internet. True. सो मोर माइंडफुल. More mindful, more empathy.
म्हणजे आपलं परत नागरिकशास्त्र भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण घेतलं, आपली परत त्या प्रतिज्ञेला जर गेलो, आपल्या प्रतिज्ञेमध्ये आपण म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणाल आहे राईट, की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. अ, भारताच्या समृद्ध आणि समृद्ध विविध आणि विविधतेने नटलेल्या प परंपरांचा मला अभिमान आहे. हा एक पार्ट घेऊया आणि आणि त्याच्यात शेवट पाईक होण्याची आणि पात्रता त्याच्या माझ्यामध्ये पायी यायला होण्याची हवी पात्रता माझ्यामध्ये यावी. यावी ह्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल. तसंच डिजिटल सिव्हिक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचा देश सोडून चालणार नाहीये. तुमची तुमची प्रतिज्ञा सोडून चालणार नाहीये. यू हॅव टू बी वर्दी ऑफ वर्दी ऑफ ॲब्सोल्युटली. तुम्ही ज्या वर्ल्डमध्ये राहता तिथेच तुम्हाला म्हणजे सिटिझनशिप म्हणून म्हणूया डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन आहे आपलं. पॉझिटिव्ह ज्या गोष्टी घडतात आपल्याला मूव्हमेंट चालतात पॉझिटिव्ह मूव्हमेंट ह्यामध्ये सुद्धा आपण पार्टिसिपेट करायला हवं म्हणजे तर आपलं ते म्हणजे ते ट्रान्झिशन नाही म्हणणार मी ते एक सिंगल गोष्ट आहे ते सिव्हिक्सच राहील म्हणजे ते बरोबर, नागरिकशास्त्रच राहील बरोबर. त्याला डिजिटल किंवा IRL URLचा फरक पडणार नाही आणि तो आपण सारखा तो जपत राहू आणि सगळ्याशीच ते काय सौदार्याने वागत राहू किंवा करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर. ॲब्सोल्युटली. आय थिंक इंटरनेटवरती आता आपलं डिजिटल सिव्हिक्सचा अप्रोच असं झालंय, की इंटरनेट आपल्याला एवढं देतं, आपण ॲज इंडिव्हिज्युअल्स एक थोडंसं ते घेतो आणि त्याच्याहून थोडंसं परत परत रिटर्न येतो देतो इंटरनेटला. तर सेम आपण रिअल सोसायटीमध्ये पण सेमच होतं. गव्हर्नमेंट गिव्हज अस थिंग्स, अदर पीपल गिव्ह अस थिंग्स आणि खूप फ्रीमध्ये पण होतं. सेम पॅरलल तिकडे. तर आपली ड्युटी आहे फर्स्ट टू अॅक्नॉलेज व्हॉट वी गेट, बी माइंडफुल, बी एम्पॅथेटिक. Generally, pay it forward and make it a positive experience for Correct, everyone. correct. Make sure that it is a positive Net experience. positive. हं. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू द बोथ ऑफ यू अबाउट दिस. वेगळाच विषय आहे आणि खूप इंटरेस्टिंग गप्पा झाल्या आपल्या. Thank you. तुम्हालाही जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्टुडंट म्हणून बघता आहात, टीचर, पेरेंट म्हणून बघता आहात, तर आम्हाला कॉमेंटमध्ये तुमची काय मतं आहेत ह्याच्याबद्दल ते जरूर लिहून कळवा. धन्यवाद.